हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता तुम्ही थंबनेल बघितल्याप्रमाणे तुम्हाला आमच्या व्हिडिओचं आजचं कारण समजलंच असेल. तर काय झालं तुम्हाला सांगते. आज आम्हाला दुपारी जायचं शॉपिंगला. शॉपिंग कुणाची ते मी तुम्हाला पुढे सांगते, दाखवते. पण त्या अगोदर मला करायचे शाबू. आता वाजत 12 आणि माझं सध्या आज गुरुवारचा उपवास आहे. कारण मी सध्या 11 गुरुवारची उपासना करते. तुम्ही व्हिडिओ बघितला तसा. तर 11 गुरुवारच्या व्रतामधला माझा 5वा गुरुवार आजचा आहे. पूजा पण छान मांडली. 11 गुरुवारांची पूजा मी अशी काहीशी करते. माझं सगळं पूजा छान मांडणी झाली होती आणि आरती पण सगळं करून झालं होतं आणि राहिलंच होतं फक्त स्वामींना प्रसाद द्यायचा. ते पटकन देऊन घेतला आणि दुपारी आम्ही मस्त फराळ वगैरे करून ना 2-3 वाजता बाहेर गेलो होतो. आता बाहेर तुम्ही थंबनेल बघितलाच असाल, मला स्वामींचं काहीतरी सामान आणायचं होतं आणि पूजेचे कपडे वगैरे म्हणजे बरेच सामान लागणार होते, त्यामुळे आम्ही आलो होतो बाहेर. आता हे दोघं इतकं मस्त चालत होते आणि समर्थ पण बाहेर आला तर खूप छान बसतो आणि आम्हाला ना दिसले आमच्या पुढल्या कॉलनीमध्ये खूप जास्त माकडं, म्हणजेच की माझ्या मैत्रिणी. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल. तेवढ्या लांबून चलून येऊन आम्हाला इतकं जास्त दम आलाय, त्यामुळे आम्ही बसलोय ज्यूस प्यायला. हे बघा समोर. आता बाहेर आलं ना आम्हाला खूप शांत बसायचं असतं, फक्त आगाऊपणा तेवढा चालू असतो, रडणं नाही, चिडचिड नाही, काही नाही. आणि आमच्या दोघीचं एवढं इथं हसणं चालू होतं कारण आईचा स्ट्रॉ जो होता समर्थने त्याला धरून वाकडा केला होता आणि त्यामुळे त्या ग्लासमधलं ज्यूस काय त्या स्ट्रॉमध्ये येत नव्हतं आणि आई मात्र त्याला त्या ग्लासला चाटून पुसून काही का होईना कुठल्या हालतमध्ये ते प्यायचं म्हणजे प्यायचं असं त्यांचं चालू होतं. ते असं ते झालं थोडं कॉमेडी. आणि त्यानंतर तुम्हाला म्हटलं होतं की पूजेचं काही सामान घ्यायचं, त्यामुळे आम्ही आलो दुकानामध्ये. आता या दुकानामध्ये सगळ्या गोष्टी भेटतात, पण आता काय काय घेतलं मी ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर घेतलं फुगे, कारण आम्ही समोरच्या बड्डेचं जे डेकोरेशन आहे ते घरीच करणार आहोत आणि बड्डे पण जास्त मोठा नाही, म्हणजे छोटाच बड्डे करणार आहोत. आणि घरी आल्यानंतर तुम्हाला सांगते मी काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला अगोदर दाखवते. जे पूजेचे कापड असतात ना ते घेतले होते, धूप, पुन्हा कापूर, मला फेससाठी थोडेफार स्क्रबरचे पॅकेट घेतले होते, गुलाबजल, गौतर, पुन्हा कापूस घ्यायचे होते. समोरच्या बड्डेचं डेकोरेशन म्हणजेच की फुगे वगैरे आणायचे होते. कॅन्डल्स घेतले 0 आणि 1 नंबरचे. तर एवढं थोडंफार साहित्य घेतलं होतं. आणि सांगायला गेलं तर गुलाबजल म्हणजे गौतर जे असतं की नाही ते आमच्याकडे आहे, पण त्या गौतरचा खूप जास्त वास येतो आणि ते लवकर खराब होतं, लगेच आपल्याला ते टाकून द्यावं लागतं. त्यामुळे मी इथंच दुकानामधून घेऊन आले होते. दुपारी समोरची मज्जा अशी काहीशी चालू होती. त्याला आजीजवळ बसून नाही इतकं मजा करायचं असते आणि जसं बॅटरी लागते ना तसं तो येण्यासारखंच करतो. आणि आता बघा इथं मग ते झालं. दुपारी आम्ही 4-5 वाजताना असंच मी बाहेर गेले होते कपडे काढण्यासाठी आणि तोवर समर्थनी इतका जास्त राडा करून ठेवला होता, म्हणजे सगळं पीठ एकदम इकरामाळ करून ठेवलं होतं आणि आई दुपारीच दळून आणला होता. ते त्याला झाकून वगैरे ठेवलं ना त्या पिठाचा वास होता असं म्हणतात, म्हणून ओपन करूनच ठेवला होता. तर तो इतका पसारा केला होता ना त्या पिठाचा, फक्त तोंडावरती लावला होता, सगळं त्याचं तोंड भरलं होतं. आणि हा जो टॉप आहे ना मी वेअर केलेला तो जस्ट दुपारीच मला रिसीव झाला आणि ते टॉप लिहून मला सध्या घासाच्यात भांडे. आता कितीही महागडे कपडे लेव नाहीतर कितीही नवीन कपडे असू दे, तू नवीन कपडे घातल्या तुला घरचे कामं नंतर करायचेच असतात. हे बाईच्या मागे असतंच म्हणजे असतंच बरं का. तू कितीही चांगले कपडे घातलंस तरी तुला काम हे कधी चुकणारच नाही आहे. सो असो. तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा होता, म्हणजे कधी शॉपिंगचा दाखवला, मस्तीचा दाखवला, पुन्हा माझं डेली लाईफ म्हणजे डेली जी लाईफ आहे ती सगळं तुमच्यासोबत मी आजचं शेअर केले. सो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. सो हा व्हिडिओ टाकायला म्हणजे हा ब्लॉग टाकायला थोडासा उशीर झाला असं समजून घ्या. चलो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चलो बाय बाय.